हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण मोस्ट एक्सपेक्टेड करंट अफेअर आपण बघत आहोत आणि करंट अफेअरमधला भाग तिसरा असणार आहे. आपण जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर या संदर्भाने जे डेली क्वेश्चन पोस्ट करतो आहोत त्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर किंवा सविस्तर जे विश्लेषण आहे त्या या यूट्यूबच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण चालू घडामोडी भाग 3 जे मोस्ट एक्सपेक्टेड जे काही प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. डे 15 मधला हे जे प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपण चालू घडामोडीविषयी आपल्या याच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला होता. सो त्या प्रश्नासंदर्भात आपल्याला असं दिसून येतं की निर्यात सज्जता निर्देशांक, ओके, निर्यात सज्जता निर्देशांक 2022 संदर्भाने योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारण्यात आलेला आहे. सो कुठले विधान योग्य आहेत हे अहवाल नीती आयोगाने जाहीर केले. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, ही तिसरी आवृत्ती आहे, यात महाराष्ट्र हे पहिल्या स्थानी आहे. तर कुठले स्टेटमेंट योग्य आहे 2022च्या निर्यात सज्जता निर्देशांक, ज्याला एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स असं इंग्लिशमध्ये संबोधण्यात येतो. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो जे काही निर्यात एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स निर्यात सज्जता निर्देशांक आहेत ते आपल्याला नीती आयोगाद्वारे जाहीर केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, नीती आयोगाने भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी निर्यात सज्जता निर्देशांक EPI 2022 या अहवालाची तिसरी आवृत्ती जाहीर केली आहे. ओके, सो तिसरी आवृत्ती आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे आणि अ स्टेटमेंट देखील योग्य आहे. ओके, अ आणि ब योग्य आहे. सो हे काही जे अहवाल आहे त्यामध्ये आपल्याला धोरण, त्यानंतर व्यवसाय परिसंस्था, त्यानंतर आपल्याला निर्यात इकोसिस्टम कशी आहे त्या पद्धतीने त्या जे काही राज्य पर्टिक्युलर त्या राज्यांमध्ये निर्यात इकोसिस्टम कशी आहे, त्यानंतर निर्याती संदर्भात त्या राज्याची कामगिरी कशी आहे, अशा पद्धतीने 4 स्तंभामध्ये किंवा 4 स्टेजेसमध्ये आपल्याला हे जे काही निर्यात सज्जता निर्देशांक आहेत ते या 4 गोष्टींचा विचार करून पब्लिश करत असल्याचे दिसून येतो. ओके, त्या 4 स्तंभातील जे काही राज्यांची कामगिरी आहे त्या कामगिरींचे मूल्यमापन याद्वारे केले जातो आहे. ओके, या अहवालाचा उद्देश स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्था सुलभ करणे आणि राज्यांमध्ये जे काही एक्सपोर्ट जे आहे वस्तू व सेवांचे जे काही एक्सपोर्ट आहे त्या वस्तू व सेवा एक्सपोर्ट होण्याला अधिक चालना देणे अशा पद्धतीची या अहवालाचा किंवा या जे काही उपक्रमाचा उद्देश आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी 2022चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला पहिल्या स्थानावर तामिळनाडू असल्याचे दिसून येतो. ओके, या ठिकाणी जे इमेज दिलेले आहे त्याच्यामध्ये बघू शकता तामिळनाडू हे जे स्टेट आहे त्यांचा एकंदरीत स्कोर आपल्याला 80.89 आणि रँकिंगनुसार बघितलं तर तामिळनाडू पहिल्या स्थानावर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, आपल्या महाराष्ट्राचा जो काही स्कोर आहे तो 78.2 इतका स्कोर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे, 76.36 स्कोर या कर्नाटक राज्याचा दिसून येतो एकंदरीत 100 पैकी आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने पहिल्या स्थानावर तामिळनाडू, दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या स्थानावर कर्नाटक. सो जे स्टेटमेंट आहे महाराष्ट्र पहिल्या स्थानी हे चुकीचे असणार आहे. त्यामुळे फक्त अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2023 मध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला, असं एकंदरीत सरळ 1 लाईनर स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ग्वाल्हेर आणि कोझिकोडे, त्यानंतर आहे जयपूर शहर आणि व्हिक्टोरिया टर्मिनस, त्यानंतर आहे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल आणि होयसर मंदिर कर्नाटक, आणि चौथा जो पर्याय आहे राम मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. तर कुठल्या स्थळांचा समावेश 2023 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत, ज्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हटलं जातं, तर त्याचा समावेश करण्यात आला. सो जे काही शांतिनिकेतन आहे, पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन आणि कर्नाटकमधील होयसड मंदिर या मंदिराचा समावेश, या स्थळांचा समावेश या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके, जे काही नोबेल पारितोषिक विजेते आहेत रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना आपल्याला
केल्याचे दिसून येते आणि या स्थळाचा समावेश सप्टेंबर 2023मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. आणि एकंदरीत 41वे याआधी 40 जे काही साईट्स होते आपल्या देशामध्ये, सो याआधी सप्टेंबर 2023च्या यादी 40 जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याला दिसून येतात. सो 41वे जे साईट म्हणून शांतिनिकेतनचा समावेश करण्यात आला. तर सप्टेंबर 2023मध्ये कर्नाटकचे जे काही होयसड मंदिर आहे, होयसडांचं जे काही पवित्र मंदिर आहे याचा समावेश देखील करण्यात आला आणि एकंदरीतच जागतिक वारसा स्थळांची संख्या 42 वर झाली. म्हणजे 42वे जे काही ठिकाण आहे ते आपल्याला कर्नाटकतील होयसड मंदिर असल्याचे दिसून येतो. किंवा 42वे जे काही हेरिटेज साईट आपल्या देशामध्ये कुठला आहे तर ते आपल्याला कर्नाटक राज्यातील होयसड मंदिराचा समावेश होत असल्याचे दिसून येतो. सो सध्या भारतामध्ये एकूण 42 वर्ल्ड हेरिटेज साईट असल्याचे दिसून येतो. याआधी 2021मध्ये जे काही ढोलावीरा शहर आहे गुजरातमधील, त्या ढोलावीरा शहराचा समावेश करण्यात आलेला होता 40वे युनेस्को स्थळ म्हणून. आणि त्या आधी 25 जुलै 2021मध्येच युनेस्कोने तेलंगातील जे काही वारंगलमधील रुद्रेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या समावेश देखील 39वे जागतिक वारसा स्थळ म्हणून केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी मॅप दिलेला आहे, ते मॅप तुम्ही झूम करून बघू शकता. ओके, स्क्रीनशॉट वगैरे घेतल्यानंतर. सो या ठिकाणी शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल आणि होयसड मंदिर कर्नाटक राज्यातील आपल्याला 2023मध्ये या स्थळांचा समावेश जागतिक वारसा यादीत युनेस्कोद्वारे केल्याचे आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. आता या प्रश्नात आपल्याला हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो अशा एकंदरीत वन लायनर स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेला आहे सिक्कीम, मिझोरम, मणिपूर आणि नागालँड. तर कुठल्या राज्यामध्ये आपल्याला हॉर्नबिल नावाचा उत्सव किंवा फेस्टिवल साजरा केला जातो? सो जे काही हॉर्नबिल फेस्टिवल आहे ते आपल्याला ईशान्य भारतातील नागालँड जे राज्य आहे त्या नागालँड राज्यामध्ये आपल्याला विशेषतः 1 ते 10 डिसेंबर दरम्यान प्रतिवर्षी हॉर्नबिल नावाचा उत्सव साजरा करत असल्याचे दिसून येतो. ओके, आणि याला सणांचा उत्सव म्हणजे अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या उत्सवांचा सण म्हणून देखील ओळखला जातो. म्हणूनच या सणाला सणांचा उत्सव देखील त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. सो नागालँड योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता या मॅपमध्ये काही जे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे फेस्टिवल साजरा केला जातो तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये लोसर नावाचा जो काही लडाखमध्ये लोसर नावाचा फेस्टिवल दिसून येतो. त्यानंतर सिकारा फेस्टिवल आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे बैसाखी, आपल्याला बैसाखी विशेषतः हरियाणा आणि पंजाबमध्ये, लोहरी पंजाबमध्ये दिसून येतो. त्यानंतर गंगोर नावाचा जो काही उत्सव आहे तो आपल्याला राजस्थानमध्ये. नवरात्री आपल्याला माहितीच असेल, नवरात्री विशेषतः गुजरात या राज्यामध्ये ॲज अ फेस्टिवल, स्टेट फेस्टिवल म्हणून साजरा केला जातो. आपल्या राज्यात गणेश चतुर्थी महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर आहे लोकरंग उत्सव मध्य प्रदेशमध्ये. तर बस्तर दसरा हे आपल्याला छत्तीसगडमध्ये दिसून येतो. ओके, ओडिसामध्ये सध्या रथयात्रा आपल्याला माहीतच असेल, जे काही ओडिसातील जे काही पुरी आहे त्या ठिकाणी आपल्याला रथयात्रा दिसून येतो. ओके, जगन्नाथपुरी ज्याला आपण जगन्नाथपुरीने ओळखले जातो. सो या ठिकाणी रथयात्रा दिसून येतो. त्यानंतर करम उत्सव जो आहे झारखंडमध्ये करम उत्सव. छठ पूजा आपल्याला बिहारमध्ये साजरा केल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे बिहू आपल्याला आसाममध्ये. ओके, सोलुंग हे अरुणाचल प्रदेशमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे खर्ची पूजा आपल्याला त्रिपुरा या राज्यामध्ये करत असल्याचे दिसून येतो. जर आपण दक्षिणेकडे आलं तर दक्षिणेकडे उगडी जे आहे ते आपल्याला उगडी नावाचा जो काही सण आहे तो आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये. बोनालू हे तेलंगणामध्ये. म्हैसूर दसरा आपल्याला कर्नाटकमध्ये. तामिळनाडूमध्ये पोंगल आणि जे काही ओणम फेस्टिवल आहे ते ओणम फेस्टिवल आपल्याला केरळमध्ये साजरा करत असल्याचे किंवा या राज्याचे जे सण आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, सो सर्व भारतामध्ये साजरे करणारे जे सण आहेत त्यामध्ये दिवाळी, त्यानंतर होळी, त्यानंतर आहे ख्रिसमस, ईद उल अधा, रमजान वगैरे हे साजरा केला जातो. ओके, सो या ठिकाणी एक फेस्टिवलशी संदर्भाने आयोग आपल्याला कंबाईनमध्ये आणि राज्यसेवेमध्ये देखील प्रश्न विचारतो आहे. त्यामुळे या ठिकाणी फेस्टिवल संदर्भाने आपण हे प्रश्न या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. ओके, नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मोस्ट एक्सपेक्टेड, कदाचित आयोग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हे प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. ओके, सो जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटल संदर्भाने योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी फ्रेम करण्यात आलेला आहे. अ स्टेटमेंट आहे, याला आरोग्य मैत्री
क्यूब असे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे भीष्म प्रकल्पाअंतर्गत याची निर्मिती केली आहे. क स्टेटमेंटमध्ये दिले आहे की आणीबाणीच्या परिस्थितीत ड्रोनद्वारे विशिष्ट उपचार प्रणाली पोहोचवली जाईल या आरोग्य मैत्री क्यूबद्वारे. ओके, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ड्रोनद्वारे विशिष्ट उपचार प्रणाली पोहोचवता येईल. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत? सो तत्पूर्वी आपण आरोग्य मैत्री क्यूब बघूया. सो जगातील वर्ल्ड फर्स्ट पोर्टेबल हॉस्पिटल, ओके, जगातील पहिली पोर्टेबल हॉस्पिटल म्हणून याकडे बघितलं जातो आणि त्याचं नाव आहे आरोग्य मैत्री क्यूब. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे, जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणि याचे जे काही लॉन्चिंग आहे ते आपल्याला गुरुग्राममध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके, सो प्रोजेक्ट भीष्म नावाचा जो प्रोजेक्ट आहे, विशेषतः हेल्थ सेक्टर संदर्भाने या भीष्म नावाचा प्रोजेक्ट किंवा उपक्रम राबवला जातो आणि त्या अंतर्गत ज्याला आपण भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हिता अँड मैत्री, ओके, भारत हेल्थ इनिशिएटिव्ह सहयोग अँड हिता म्हणजे भीष्म, या भीष्म उपक्रमाअंतर्गत या आरोग्य मैत्री क्यूब निर्माण केल्याचे किंवा तयार केल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते देखील योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपत्कालीन परिस्थिती म्हणजेच आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपत्ती प्रतिसाद किंवा वैद्यकीय मदत वाढवण्यासाठी अशी एक नाविन्यपूर्ण डिझाईन केलेली ही एक प्रकारचे उपक्रम आहे किंवा एक प्रकारचे क्यूब असल्याचे दिसून येतो. यामध्ये आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता AI द्वारे तसेच डेटा विश्लेषण एकत्रितपणे काम करीत असते, ज्याद्वारे वैद्यकीय सेवांचे प्रभावी समन्वय, रिअल टाईम मॉनिटरिंग आणि कार्यक्षम व्यवस्थापन करता येण्यासाठी सुलभ होईल अशा पद्धतीचे उपक्रम आहेत किंवा अशा पद्धतीची मॉनिटरिंग प्रणाली आहे ते या आरोग्य मैत्री क्यूबमध्ये बसवल्याचे आपल्याला दिसून येतं. संपूर्ण युनिटमध्ये 72 असे सहज वस्तू वाहतूक करण्यायोग्य जे काही घटक आहेत त्याचा समावेश केला जातो. सायकल किंवा अगदी ड्रोनद्वारे सोयीस्करपणे वाहून नेण्यासाठी ही जी काही यंत्रणा आहे ती सज्ज असते. ओके, जे क स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिले गेले होते की आणीबाणीच्या परिस्थितीत ड्रोनद्वारे ही विशिष्ट उपचार प्रणाली पोहोचवली जाईल. सो क देखील योग्य असल्याचे दिसून येतो. सो अ, ब आणि क पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, अतिशय इम्पॉर्टंट IMP स्वरूपाचा प्रश्न आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता संरक्षणासंदर्भात जे काही सिपरी आपल्याला वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध करीत असते, तर त्या अनुषंगाने सर्वाधिक अण्वस्त्र साठा देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की सिपरीचा जो काही वार्षिक अहवाल आहे 2023 नुसार, सो सर्वाधिक अण्वस्त्र साठा देशामध्ये न्यूक्लिअर जी काही स्टोरेज आहे त्या न्यूक्लिअर स्टोरेजमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तिसरा, चौथा, पाचवा की दुसरा? ओके, सो जी काही स्टोअर्ड वॉरहेड आहेत, या स्टोअर वॉरहेड ज्याला आपण न्यूक्लिअर फोर्सेस जे आहेत त्या न्यूक्लिअर स्टोअर संदर्भात जी काही रँकिंग आहे ते बघितलं तर आपल्याला सर्वात आधी रशिया, ओके, रशियामध्ये जवळपास 2815 जे काही अण्वस्त्र आहेत ते आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे युनायटेड स्टेट, ओके, USA मध्ये 1938. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर येतो चायनामध्ये 410 अण्वस्त्रे शस्त्र आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे पाकिस्तान, ओके, चौथ्या स्थानावर पाकिस्तान असल्याचे दिसून येतो 170. आणि पाचव्या स्थानावर 164 आपला जो भारत आहे 164 अण्वस्त्रे आपल्याकडे आहेत. सो पाचव्या स्थानावर भारत असल्याचे दिसून येते. ओके, एकंदरीत या ठिकाणी स्टोअरबद्दल बोललेलं आहे म्हणजे साठा, अण्वस्त्र साठा कुठल्या देशामध्ये किती आहे. सो आपण त्या रँकिंग वाईज जर लावलं तर आपल्याला आपण 5व्या स्थानी येतो आहे. त्यामुळे जो 5वा क्रमांक आहे तो योग्य पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे असून त्या खालोखाल अमेरिका आणि चीनचा क्रमांक लागतो. आणि कुठल्या देशाने अधिक ते तैनात केलेले डिप्लॉईडनुसार जर गेलं तर अमेरिकेमध्ये सर्वाधिक अण्वस्त्रे तैनात केले आहेत. अण्वस्त्रे तैनात केलेलं म्हणजे काय, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळेस कुठल्याही पद्धतीच्या आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्वरित अमेरिकेद्वारे त्या अण्वस्त्र जे काही शस्त्रास्त्रे आहेत त्याचा वापर केला जाऊ शकतो. ओके, जे एकदम रेडी करून ठेवलेले आहेत. सो या बाबतीत अमेरिकेने जे सर्वाधिक अण्वस्त्रे तैनात केलेली आहे आणि त्या खालोखाल रशिया आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो आहे. ओके,
सिप्रीच्या अहवालानुसार भारताचा अण्वस्त्र विस्तार जेव्हा विचार आपण करतो, तर अण्वस्त्र साठ्यात भारत जे आहे ते 5व्या स्थानी असल्याचे दिसून येतो. 2022मध्ये 160 अण्वस्त्रे आपल्याकडे होते, ते 2023मध्ये 164 म्हणजे 4 अण्वस्त्रांची भर पडली. पाकिस्तानचा जेव्हा आपण विचार करतो, तर पाकिस्तान जेव्हा 2022मध्ये 165 अण्वस्त्रे या पाकिस्तानकडे होते, तर सध्या 170 झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि आपल्यापेक्षाही वरच्या स्थानी पाकिस्तान सध्या अण्वस्त्रांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. ओके. सिप्री जी काही संस्था आहे ती आपल्याला संघर्ष, शस्त्रास्त्र नियंत्रण, निशस्त्रीकरण या विषयांवर संशोधन करण्यासाठी एक समर्पित एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आल्याचे आपल्याला दिसून येते. या सिप्रीची जी काही स्थापना आहे ती आपल्याला 1966मध्ये स्टॉकहोम येथे झाल्याचे दिसून येतो. ओके. सिप्री संदर्भात जी बेसिक माहिती देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. 5वा जो रँक आहे तो आपल्या अण्वस्त्र साठ्याच्या बाबतीत भारताचा दिसून येतो आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी योग्य विधान नियुक्ती संदर्भाने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. खालील योग्य विधाने ओळखा. याच्यात स्टेटमेंट दिलेलं आहे की न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संचालकपदी 2023मध्ये डिल्मा रोसेफ यांची निवड झाली. स्टेटमेंट दिलेलं आहे एकूणच चौथ्या आणि दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत किंवा महिला संचालक ठरलेल्या आहेत. नंतर स्टेटमेंट दिलेलं आहे की NDB ही ब्रिक्स देशांची एक बँक म्हणून ओळखली जाते. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. ब्राझीलचे जे काही माजी राष्ट्रपती डिल्मा रुसेफ यांची ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जे काही 2023मध्ये डिल्मा रुसेफ आहेत ते जे काही स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ते योग्य आहे. आणि ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्सची बँक आहे का? देखील ही NDB ही ब्रिक्स देशांची बँक म्हणून ओळखली जाते. हे देखील स्टेटमेंट योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्या एकूणात तिसरा तर पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. ओके. ब्रिक्स बँकेच्या किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक आहेत त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या एकूणात तिसरा अध्यक्ष आणि पहिली महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्यामुळे स्टेटमेंट जे आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ते एकूणात तिसरा पाहिजे होता जे या ठिकाणी चौथं दिलेलं आहे आणि पहिली महिला अध्यक्ष ठरलेले आहेत. ओके. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. त्यामुळे 2, 3 आणि 4 जे पर्याय आहे ते एलिमिनेट होतात आणि फक्त पर्याय क्रमांक 1 शिल्लक राहतो. अ आणि क योग्य पर्याय असणार आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेसंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही रीड करू शकता. या बँकेची स्थापना 15 जुलै 2014मध्ये झाल्याचे दिसून येतो आणि मुख्यालय कुठे आहे तर शांघाय, चीन देशातील शांघाय या शहरात या NDBचे मुख्यालय असल्याचे दिसून येतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्पोर्ट्स संदर्भाने हे प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहे. विशेषतः पुरुष हॉकी विश्वचषक या संदर्भाने पुरुष हॉकी विश्वचषक 2023च्या संदर्भात अचूक विधाने ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती का? त्यानंतर स्टेटमेंटमध्ये आहे की या स्पर्धेत विजेता संघ जर्मनी ठरला तर उपविजेता संघ नेदरलँड ठरलेला आहे. त्यानंतर आहे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की भारतात ही स्पर्धा जी आहे ते चौथ्यांदा आयोजित करण्यात आली आणि शुभंकर जे काही आहे मास्कोट ते ऑलिव्ह रिडले कासव ठरलेलं होतं. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की भारतात हे चौथ्यांदा आयोजित करण्यात आले आणि कुठं आयोजित करण्यात आलेली होती तर जे काही ओडिशा राज्य आहे त्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि राऊरकेला या 2 शहरांमध्ये हे जे काही हॉकी विश्वचषक आहे मेन्स हॉकी विश्वचषक हे आयोजित करण्यात आल्याचे दिसून येतो. त्यामुळे ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती का अशा जे एकंदरीत स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. त्यानंतर आहे अंतिम सामन्यात गतविजेता बेल्जियमच्या शूटआउटमध्ये 5-4ने पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जर्मनीने या ठिकाणी जर्मनी पाहिजे होतं. जर्मनी जे आहे ओके. जर्मनीने या ठिकाणी बेल्जियमच्या शूटआउटमध्ये 5-4 असा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. नेदरलँडने ऑस्ट्रेलियावर 3-1 असा विजय मिळवत ब्रॉन्झ पदकावर कब्जा केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. पहिल्या स्थानावर जर्मनी गोल्ड मेडल, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सिल्वर मेडलवर आपल्याला बेल्जियम दिसून येतो दुसऱ्या स्थानावर. त्यानंतर आहे आणि तिसऱ्या स्थानावर नेदरलँड. ओके. ही 3 स्थाने लक्षात घ्या. आणि या हॉकी विश्वचषकाचे जे काही
शुभंकर होते ते ऑली द वॉरियर्स ऑलिव्ह रिडले कसं होते हे देखील आपल्याला योग्य विधान असल्याचे दिसून येतं. ओके. आणि भारतात ही चौथ्यांदा आयोजित करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. भारत सध्या या हॉकी विश्वचषक पुरुष मेन्स हॉकी विश्वचषकात 9व्या स्थानावर भारताला समाधान मानावे लागले. सो हे देखील माहिती असणे अपेक्षित आहे. सो त्यानंतर क आणि ड, क ड असणारा पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. तर ब जे आहे याच्यामध्ये या स्पर्धेत विजेता संघ जर्मनी ठरला हे बरोबर आहे. मात्र उपविजेता संघ जे आहे ते नेदरलँड नसून तर ते कुठला आहे तर बेल्जियम हे संघ उपविजेता ठरलेला आहे आणि नेदरलँडने 3ऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेले आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. आता हे देखील स्पोर्ट्स संदर्भाने आणि विशेषतः क्रिकेटच्या विश्वचषक संदर्भाने कदाचित आयोग येणाऱ्या काळात प्रश्न विचारू शकतो. ओके. सो क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 टाइम आऊटनुसार बाद झालेला पहिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अँजेलो मॅथ्यूज ठरला आहे. ही घटना कोणत्या संघाविरुद्ध खेळताना घडली आहे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता प्रश्न फ्रेम करताना त्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या अँगलनुसार देखील आपल्याला एकाच प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रश्न देखील आपल्याला फ्रेम करता यायला पाहिजे. या उद्देशाने अशा पद्धतीचे आपण प्रश्न फ्रेम केलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टाइम आऊटनुसार पहिला कुठला खेळाडू बाहेर ठरलेला होता. असा जर प्रश्न आला तर अँजेलो मॅथ्यूज कुठल्या देशाच्या तर श्रीलंकेचा आपल्याला दिसून येतो. आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळताना दिसून येतो तर ते या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बांगलादेश या संघाशी बांगलादेश विरुद्ध खेळताना विश्वचषकात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात आपल्याला श्रीलंकेचा जो काही अँजेलो मॅथ्यूज आहे या अँजेलो मॅथ्यूजला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आऊटने बाद होणारा पहिला खेळाडू तो ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 0-0 या ठिकाणी कुठलाही चेंडू न खेळता तो बाद ठरलेला आहे. ओके. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किस्सा या ठिकाणी घडून आल्याचे दिसून येतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्नात आपल्याला पुरस्कार संदर्भात आणि विशेषतः महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भाने विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022च्या संदर्भात खालील विधाने ओळखा. यामध्ये स्टेटमेंट आहे 2022चा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला का. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ. क स्टेटमेंट आहे सुरुवात 1996 या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली आणि पहिले जे पुरस्कार होते ते पहिले पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाले होते. अशा पद्धतीच्या स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. तर कुठले योग्य आहेत. ओके. सो या ठिकाणी बघू शकता अप्पासाहेब धर्माधिकारी जी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री अमित शहा आपल्या केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्याद्वारे करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके. सो ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार यांना 2022चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. ओके. त्यांचं एकंदरीत जे मूळ नाव आहे ते दत्तात्रय, ज्याला आपण अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणून ओळखले जातो. त्यांनी अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार करण्यासाठी तसेच विशेष बालसंस्कार बैठका आयोजित केलेल्या आहेत. आदिवासी वाडा असतील त्या वाडी असेल त्या ठिकाणी वेगवेगळे त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीचे कार्य त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. याआधी त्यांचे वडील जे काही नानासाहेब धर्माधिकारी आहेत यांना देखील 2008 अशा पद्धतीचा किंवा हे जे पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाले होते. ओके. सो पिता पुत्रांना जे काही हे जे पुरस्कार आहे ते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सो हे योग्य आहे. मात्र या ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना पुरस्कार जाहीर होण्याची पहिलीच वेळ आहे असं दिलेलं आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना जाहीर होण्याची दुसरी वेळ ठरलेली आहे. याआधी आशा भोसले 2021 आणि लता मंगेशकर यांना 1997 या एकाच कुटुंबातील 2 बहिणींना जे काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे ते जाहीर झाल्याचे दिसून येतो. मात्र पिता पुत्रांना अशा पद्धतीचे जे काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे ते जाहीर होण्याची पहिलीच वेळ असा जर स्टेटमेंट आला ते योग्य असणार आहे. ओके. त्यामुळे हे दोन्ही जे विधान आहेत ते व्यवस्थित आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. या पुरस्काराची सुरुवात 1996 झाल्याचे दिसून येतं आणि जे काही पहिले पुरस्कार होते तर पहिले पुरस्कार विजेते कोण होते तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ओके. याचे एकंदरीत स्वरूप सुरुवातीला 5 लाख रुपये होते ते 2021 त्यामध्ये वाढ करण्यात आली. ओके. आणि याच्यामध्ये 25 लाख रुपये
स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे एकंदरीत या पुरस्काराचे जे काही स्वरूप आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यामुळे अ, क, ड, ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. अ, क आणि ड जे स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला असा एकदम वन लाइनर स्वरूपात प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आदिती मुखर्जी, स्वाती नायक, डॉक्टर आर रविकन्नन की ललितांबिका. ओके, कुठले स्टेटमेंट योग्य आहे? अमेरिकेच्या आयोवा या राज्यातील जे काही वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन या बिगर संस्कारी संस्थेतर्फे दिला जाणारा जो काही नॉर्मन बोरलॉग पुरस्कार आहे, सो नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023साठी डॉक्टर स्वाती नायक यांना जाहीर झाल्याचे दिसून येतो. त्यांना बिहाना दिदी ते ओडिशात या राज्यातील आहेत आणि त्यांना ओडिशामध्ये बिहाना दिदी म्हणजेच काय बिहाना म्हणजे बियाणे, सो बियाणे दिदी म्हणून त्यांना ओळखले जातो आहे. ओके, कारण त्यांनी वेगवेगळे जे काही शेती संदर्भाने आणि विशेषतः जे काही भात शेती आहे त्या भात शेतीचे जे काही बियाणे आहेत त्याच्यामध्ये संशोधन करून त्याला मॉडिफाईड करण्याचे काम या स्वाती नाईक यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच त्यांना त्या ओडिशामध्ये बिहाना दिदी म्हणून संबोधले जात आहे. ओके, जी काही वर्ल्ड फूड प्राईजद्वारे जे काही नॉर्मन बोरलॉग पुरस्कार आहेत ते सर्वात आधी आपल्या भारतातील MS स्वामीनाथन, त्यानंतर वर्गीस कुरियन आणि BR बारवाले या तिघांना 1987मध्ये जाहीर झालेले होते. ओके, त्यानंतर या पुरस्कारामध्ये सुरुवातीला 3 स्तरावर हे पुरस्कार देण्यात येत होते. मात्र 2012 पासून त्याच्यामध्ये फक्त एकच स्तरावर देण्यात येतो आणि जर 2012च्या नंतर विचार केला की भारतातील किती व्यक्तींना हे पुरस्कार जाहीर झाले तर आदिती मुखर्जी जे आपल्या पहिल्या याच्यात दिलेले आहे 2012मध्ये, त्यानंतर आहे डॉक्टर महालिंगम गोविंदराज यांच्यानंतर जे काही स्वाती नायक आहेत हे तिसऱ्या भारतीय ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आणि डॉक्टर आर रविकन्नन यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाल्याचे दिसून येतो, जे कॅन्सर उपचार तज्ज्ञ आहेत आणि विशेषतः नॉर्थ ईस्टमध्ये ते काम करत आहेत. ओके, सो अशा पद्धतीने दुसरा पर्याय जे आहे ते योग्य असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात आपल्याला रयत बंधू ही योजना कोणत्या राज्याची आहे असा एकंदरीत योजनेसंदर्भात प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. राजस्थान, त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, तेलंगणा की कर्नाटक. तेलंगणा सरकारने 2018मध्ये 10 मे 2018 रोजी रयत बंधू नावाची जी काही योजना आहे ती सुरू केल्याचे दिसून येते. ओके, सो कुठल्या सरकारने तर तेलंगणा सरकारने, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आणि या रयत बंधू स्कीमद्वारे काय केलं जातो तर काय होतं तर शेतकऱ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रतिवर्षी प्रति एकरी 5,000 रुपये शेतकऱ्यांना रब्बी तसेच खरीप हंगामापूर्वी दिला जातो आहे. ओके, सो जे काही जमीन मालक शेतकरी आहेत त्या जमीन मालक शेतकऱ्यांच्या खात्यात अशा पद्धतीचे जे काही प्रति हंगामी एकर जे काही 5,000 रुपये आहेत जे रब्बी आणि खरीप हंगामापूर्वी दोनदा दिला जातो. ओके, म्हणजे 10,000 रुपये 5,000 रुपये रब्बी हंगामासाठी आणि 5,000 रुपये खरीप हंगामासाठी, म्हणजे वर्षातून दोनदा ही जी काही रक्कम आहे ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर केला जातो आहे. ओके, सो अशा पद्धतीने थेट लाभ हस्तांतरण योजना तेलंगणा सरकारने लागू केल्याचे दिसून येतो. त्याचप्रमाणे जर केंद्राचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये देखील नमो शेतकरी सन्मान योजना ज्यामध्ये वर्षातील 6,000 रुपये 2,000 रुपये या इन्स्टॉलमेंटमध्ये वर्षातील तीनदा ते दिल्या जात आहे. आणि PM किसान योजनेतर्फे केंद्र शासन देखील आपल्याला 6,000 रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही समस्या आहे ते दूर करण्यासाठी दिल्या जातो आहे. ओके, सो तेलंगणा सरकार रयत बंधू योजना ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट सपोर्ट स्कीम असल्याचे स्कीम या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊयात. आता 12वा जो प्रश्न आहे तर या प्रश्नात आपल्याला दिलेला आहे की स्टॅच्यू ऑफ नॉलेज ओळख असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराष्ट्रात कोणत्या शहरात उभारण्यात आलेला अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर की लातूर. ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 131व्या जयंतीनिमित्त 72 फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज हे जे पुतळा आहे त्या पुतळ्याचे अनावरण आपल्याला लातूर या शहरात झाल्याचे दिसून येतो. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 लातूर हे शहर, या शहरामध्ये
स्टॅच्यू ऑफ नॉलेज या पुतळ्याचे अनावरण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असल्याचे दिसून येते. ओके, या पुतळ्याची जी काही उभारण्याची जी मूळ संकल्पना आहे किंवा जी काही कल्पना आहे ते आपल्याला खासदार सुधाकर शृंगारे यांनी मांडल्याचे दिसून येतो. ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, 72 फीट उंचीचा पुतळा आपल्याला दिसून येतो आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता ब्रिक्स परिषदेसंदर्भात आयोग आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की कंबाईन पूर्व परीक्षा असो आंतरराष्ट्रीय परिषदेसंदर्भाने एखादा तरी प्रश्न किमान एक प्रश्न तरी विचारतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या जर आपण प्रश्न आधी सॉल्व्ह केले असेल तर कदाचित आपल्याला आयोग अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर आपण त्या ठिकाणी आपली गोंधळण्यायोग्य जे काही सिच्युएशन आहे ते निर्माण होत नाही. ओके, सो ब्रिक्स शिखर परिषद 2023च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. अ स्टेटमेंट आहे, ही परिषद मॉस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती का? त्यानंतर ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की एकूणात ही 15वी परिषद एकूणात ही 15वी परिषद होती का? त्यानंतर क स्टेटमेंटमध्ये आगामी 2024ची परिषद जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित केली जाईल. आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे की या परिषदेत 6 नवीन सदस्य देशांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली. तर कुठले स्टेटमेंट योग्य आहे? सो सर्वात आधी बघूयात की ब्रिक्स जी समिट आहे 2023ची ती आपल्याला कुठं झाल्याचे दिसून येतं. सो दक्षिण आफ्रिकेतील जी काही जोहान्सबर्ग या ठिकाणी 15व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. ओके, आता दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी 15व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. सो पहिले जे स्टेटमेंट आहे ज्यामध्ये ही परिषद रशियातील मॉस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असं एकंदरीत जे काही विधानात दिलेले आहे ते चुकीचे असणार आहे. कारण ही जी परिषद आहे ब्रिक्स शिखर परिषद ती आपल्याला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचे दिसून येतो. ओके, आणि एकूणात ही 15वी परिषद होती. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ती योग्य असणार आहे. नंतर आहे आगामी जी काही जोहान्सबर्ग येथे आयोजित केली आहे हे जे काही स्टेटमेंट आहे ते देखील चुकीचं आहे. कारण आगामी जी परिषद आहे त्या आगामी परिषद आपल्याला रशियातील कझान या ठिकाणी 2024मध्ये ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते देखील चुकीचे असणार आहे. ओके, आणि या परिषदेत 6 नवीन सदस्य देशांचा समावेश करण्यात आला का? तर हो, या ठिकाणी बरोबर आहे ते. या परिषदेच्या अखेरच्या दिवशी अर्जेंटिना देशांचं नाव माहिती पाहिजे. अर्जेंटिना, त्यानंतर इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. ओके, अर्जेंटिना, त्यानंतर इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात अशा 6 देशांना ब्रिक्समध्ये सामील करण्यासाठी किंवा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. आणि ही जी काही तरतूद आहे ती 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल अशा पद्धतीची या शिखर परिषदेत ठरवण्यात आलेलं होतं. ओके, त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे 6 नवीन सदस्यांचा समावेश, सो हे देखील बरोबर आहे. त्यामुळे फक्त ब आणि ड स्टेटमेंट योग्य आहे, तर अ आणि क जे आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे आपल्याला बरोबर योग्य विधान विचारण्यात आलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, फक्त ब आणि ड. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये ही आयोजित झाल्याचे दिसून येतो आहे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. आता पुस्तकांसंदर्भात देखील आयोग प्रश्न विचारतो. त्या अनुषंगाने एक जे काही पुस्तक आहे त्या संदर्भाने आपण प्रश्न फ्रेम केलेला आहे. या ठिकाणी मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइजेस नावाचे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीचा फॅक्च्युअल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर जयशंकर, अमिताभ कांत, के शैलजा आणि के.एम. चंद्रशेखर. तर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ओके, सो 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइजेस मेड इन इंडिया. ओके, सो हे जे काही पुस्तक आहे ते अमिताभ कांत यांनी लिहिल्याचे दिसून येतो. ओके, सो अमिताभ कांत यांनी हे पुस्तक लिहिल्याचे दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. डॉक्टर जयशंकर यांनी व्हाय भारत मॅटर्स नावाचे जे पुस्तक आहे त्या लिहिल्याचे दिसून येतो. तर के शैलजा माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, जे के शैलजा यांनी माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, आणि ते कम्युनिस्ट विचारधारा असणारे जे पक्षाचे केरळमधील जे काही कम्युनिस्ट पक्ष आहे त्या पक्षाचे नेतृत्व ते करत, म्हणजे त्या पक्षाशी संबंधित आहेत. ओके, के शैलजा. आणि चंद्रशेखर के.एम. चंद्रशेखर यांनी ॲज गुड ॲज माय वर्ड अशा पद्धतीच्या नावाचे जे पुस्तक आहे ते के.एम. चंद्रशेखर यांनी लिहिल्याचे दिसून येते. ओके, सो चारही पर्याय या ठिकाणी आपण बघितलेले जे 2023मध्ये पुस्तक लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न, संपूर्ण देशात सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला
जगातील पहिला देश कुठला आहे अशा पद्धतीच्या पहिल्या घडामोडीवर देखील फॅक्च्युअल स्वरूपात आपल्याला आयोग प्रश्न विचारतो आहे. त्यामुळे हे जे अशा पद्धतीचे प्रश्न देखील या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. ओके. सो संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा जगातील पहिला देश कुठला आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. स्वीडन, डेन्मार्क, लक्झेंबर्ग की आयर्लंड. तर कुठले देश दिसून येतो? सो लक्झेंबर्ग फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट. ओके. सो लक्झेंबर्ग हे जे देश आहे युरोपियन कंट्री, सो या देशामध्ये सार्वजनिक जे वाहतूक आहे ते सार्वजनिक वाहतूक सर्वांना मोफत अवेलेबल करून दिलेली आहे. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण चालू घडामोडी संदर्भाने, करंट अफेअर्स संदर्भाने एकंदरीत भाग 3 मध्ये 15 प्रश्न बघितलेले आहे. याआधी 2 पार्टमध्ये ते 15 प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या जे काही करंट अफेअर्स संदर्भात जे टेलिग्राम चॅनलमध्ये आपण प्रश्न पोस्ट करतो आहोत त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. सो त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे, त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी या ठिकाणी देतो आहे. सो तुम्ही ते देखील जाऊन बघू शकता. नक्कीच येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असेल त्यामध्ये त्याचा बेनिफिट होणार आहे. ओके. जे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत त्या संदर्भाने आपण क्विज फॉर्ममध्ये आपल्या एक छोटीशी बॅच आहे टेलिग्राममध्ये, त्या बॅचमध्ये आपण ते पोस्ट करतो आहोत. जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही संपर्क साधा. त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, ते इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीड करा. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला लावायची असेल तर नक्कीच जी काही कॉन्टॅक्ट ID दिलेली आहे त्यामध्ये संपर्क साधा. तुम्हाला सविस्तर त्या बॅचविषयी माहिती देण्यात येईल. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 15 प्रश्न चालू घडामोडी संदर्भाने बघितलेला आहे. ओके. सो थांबूयात इथं. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.